नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे, रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर 1 ची मोस्ट इम्पॉर्टंट पीवायक्यू एमसीक्यू सिरीज, म्हणजेच महत्त्वाचे पीवायक्यू एमसीक्यू प्रश्न. या सिरीजमध्ये आपण प्रश्न उत्तरांबरोबर कन्सेप्ट चेक सुद्धा समजून घेणार आहोत. त्यामुळे ही सिरीज नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये आपण 9व्या युनिटचे म्हणजे पीपल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट या युनिटमधले काही महत्त्वाचे प्रश्न पीवायक्यू प्रश्न बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पेपर 1 आणि पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन आले आहे 30 दिवसाचं MS सेट 2024 पेपर 1 चं क्रॅश कोर्स, ज्यामध्ये असणार आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर लाईव्ह अँड रेकॉर्डेड लेक्चर्स. लाईव्ह मध्ये 4 बॅचेस असणार आहेत, 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8 आणि 9 ते 10. ते तुम्ही लाईव्ह जॉईन करू शकता किंवा रेकॉर्डेड जर का तुम्हाला लेक्चर्स बघायचे असतील ते सुद्धा अवेलेबल असणार आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित शॉर्ट्स नोट तुम्हाला देण्यात येतील. अपडेटेड 5000 प्लस MCQ क्वेश्चन बँक तुम्हाला देण्यात येईल आणि 50 प्लस टेस्ट तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व 10 विभागाची परिपूर्ण तयारी, रिव्हिजन, प्रॅक्टिस सगळं यामध्ये असणार आहे. आणि जर पेपर 1 मध्ये 75 प्लस मार्काचे टार्गेट घेऊन आपण चालणार आहोत आणि नक्कीच 75 मार्क्स पेक्षा जास्त तुम्हाला ते पडणार आहेत. ही नवीन बॅच 8 तारखेपासून सुरू झालेली आहे. याची फीज आहे 2100 रुपये. जर का तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता, व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. ही 30 दिवसाची बॅच MS सेट एक्झाम क्रॅक करण्यासाठी नक्कीच तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे नक्की जॉईन करा आणि आपली रिव्हिजन नक्की स्टार्ट करा. आता आपण बघणार आहोत 9व्या युनिटचे म्हणजे पीपल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट यांचे पीवायक्यू प्रश्न. पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेजर पोल्युटंट कॉझिंग ऍसिड रेन. इथे विचारलं आहे की खालीलपैकी कोणता प्रमुख प्रदूषक आहे ज्यामुळे आम्ल पाऊस पडतो. सांगा बघू. कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन पेरॉक्साईड, कार्बन मोनॉक्साईड. काय असणार आहे आपलं उत्तर? व्हिडिओच्या शेवटी मी किती प्रश्न घेते, जसं की 15 प्रश्न घेते, त्यापैकी तुम्हाला किती प्रश्नांचे उत्तर आले ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि व्हिडिओमध्ये मी एखादा प्रश्न विचारते, समोर बघूया आपण. सांगा बघू. 9वा युनिट हा भरपूर महत्वाचा आहे. यामध्ये सगळे GK चे वगैरे प्रश्न भरपूर विचारले जातात. त्यामुळे हा युनिट खूप महत्वाचा ठरतो, सेट असो किंवा नेट. ठीक आहे. तर सांगा बघू. आम्ल पाऊस. तर मेजर पोल्युटंट कोण आहे ऍसिड रेनचं? तो आहे सल्फर डायऑक्साईड. कोण आहे? सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड. ठीक आहे. तर सल्फर डायऑक्साईड हा मेजर पोल्युटंट आहे, त्यामुळे ते नक्की लक्षात ठेवा. ऍसिड रेन कसं होतं, ते मॉलिक्युल जे आहे ते ऑक्सिजन हे होतं, त्यामुळे ते मग ऍसिड रेन होतं. ठीक आहे. आणि ऍसिड रेनचं खूप हे आहे, त्याच्यानी पूर्ण ते ऍसिड असतं, त्यामुळे ते पर्यावरणाला खूप हानिकारक असतं. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? मेजर पोल्युटंट काय आहे? सल्फर डायऑक्साईड असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट अ फॉसिल फ्यूल. म्हणजे खालीलपैकी कोणते जीवाश्म इंधन नाहीये? लाकूड, कोल, पेट्रोलियम, नॅचरल गॅस. सांगा बघू. तर फॉसिल फ्यूल कसं असतं, ती जे नैसर्गिकरित्या पृथ्वीच्या कवचांमध्ये मृत वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषापासून तयार होते आणि ते होते इंधन म्हणून आपण वापरली जाते. तर त्याला म्हणतात फॉसिल फ्यूल, जीवाश्म इंधन. तर कोणतं नाहीये मग ते? माझ्यासोबत तुम्ही सुद्धा उत्तरे देत चला. आणि जर का तुम्ही उत्तरे देत असाल तर पहिल्याचं A, दुसऱ्याचं B असं तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये करू शकता. तर आपलं उत्तर काय असणार आहे? लाकूड असणार आहे. कारण लाकूड हे कसं मृत वनस्पती आणि अवशेषापासून नाही होत ना, ते ऑलरेडीच तयार होतं. आणि फॉसिल फ्यूल मध्ये काय येतं मग? कोळसा तेल येतं, नैसर्गिक वायू येतं, यासारखी काय हायड्रोकार्बन्स असलेली सामग्री येतं फॉसिल फ्यूल मध्ये. ठीक आहे. हायड्रोकार्बन्स. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? A असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर CBD स्टँड फॉर. CBD म्हणजे काय? CBD कोल बेड मिथेन, चिप बेड मिथेन, कमर्शियल बेड मिथेन, नन ऑफ द अबाव. सांगा बघू काय असणार आहे CBD. CBDचं मिनिंग काय आहे? कोल बेड मिथेन असणार आहे. नक्की लक्षात ठेवा, हे विचारल्या जाऊ शकते. आणि प्रश्न जर का कठीण वाटत असेल तर तुमच्या डोळ्याखालून आणि कानावरून जाऊ द्या, जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील नंतर. ठीक आहे. द एनर्जी सोर्स दॅट इव्हेंच्युअली रन्स आउट ऑफ स्टॉक. म्हणजे अखेरीस साठा संपला की ऊर्जा स्त्रोत म्हणून जो साठा संपतोय त्याला ऊर्जा कोणता स्त्रोत आहे ते विचारलं आहे. रिन्युएबल रिसोर्सेस, अक्षय संसाधन, पारंपरिक संसाधन, एंडर्जन म्हणजे धोक्यात असलेले स्त्रोत, नन ऑफ द अबव. द एनर्जी दॅट इव्हेंच्युअली आउट ऑफ स्टॉक म्हणजे कधीतरी कधी संपणार आहे ते. तर या 3 मधून सांगायचंय तुम्हाला. सांगा बघू. तर नूतनीकरणीय संसाधन म्हणजे नॉन रिन्युएबल रिसोर्सेस जे असतात ना, त्याला मर्यादित संसाधन देखील असे म्हटले जाते. एक नैसर्गिक संसाधने आहे ज्याला नैसर्गिक साधनांद्वारे सहजतेने बदलता येत नाही. ठीक आहे. त्यामुळे ते नॉन रिन्युएबल रिसोर्स असणार आहे. आपलं उत्तर काय असणार आहे मग? आपलं उत्तर असणार आहे B, द एनर्जी सोर्स दॅट इव्हेंच्युअली रन्स आउट ऑफ स्टॉक म्हणजे नॉन रिन्युएबल रिसोर्सेस. ठीक आहे.
त्याचा समोरचा प्रश्न आहे द प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्रॉम वेस्ट मटेरियल इज, म्हणजे टाकाऊ पदार्थापासून काय निर्माण होते, वीज निर्माण होते, तर त्याला काय म्हटलं जाते? पायरोलिसिस, लँडफिल, डम्पिंग, काय म्हटलं जाते? त्याला म्हटलं जाते पायरोलिसिस. ही प्रक्रिया आहे जी भारदस्त तापमानात अनेकदा अक्रिय वातावरणात पदार्थाच्या अमर्न विघटन करते, त्याला काय म्हणतात? पायरोलिसिस म्हणतात. टाकाऊ पदार्थापासून ती वीज निर्मिती करते. द प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्रॉम वेस्ट मटेरियल इज कॉल्ड ॲज पायरोलिसिस. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर द मोस्ट सिग्निफिकंट व्हॉल्कॅनिक इरप्शन हॅव बीन फेल्ड इन द फॉर्म ऑफ, म्हणजे याच्या स्वरूपात सर्वात लक्षणीय ज्वालामुखीचा उद्रेक जाणवलेला आहे. चेंज इन वेदर, हवामानात बदल, बेटांचे बुडणे, सिंकिंग ऑफ आयलँड, लॉस ऑफ व्हेजिटेशन, एक्सटिंक्शन ऑफ अॅनिमल, म्हणजे प्राणी नष्ट होणे, वनस्पती नष्ट होणे. कोणत्या कोणतं हे मोस्ट सिग्निफिकंट व्हॉल्कॅनिक इरप्शनचं हे आहे, फॉर्म आहे, सांगा बघू कोणतं असणार आहे? व्हॉल्कॅनिक इरप्शन कधी होऊ शकते, तर कशामुळे होते? ते चेंज इन वेदरमुळे, हवामानातल्या बदलेमुळे होते. सिंकिंग ऑफ आयलंड हे नंतर होते, व्हॉल्कॅनिक इरप्शन झाल्यानंतर होईल किंवा नाही. लॉस ऑफ हे पण नंतर होते, हे पण नंतर होते, पण हे जे आहे हवामानात बदल ते आधी होते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? चेंज इन वेदर असणार आहे. अशा प्रकारचे ऑप्शन्स आहे ना, ते आपण थोडंफार बघायचं, क्वेश्चन्स व्यवस्थित वाचायचं, ऑप्शन्स व्यवस्थित वाचायचे आणि त्यानुसार आपण टिक करायचं. ठीक आहे. घाई करायची नाही, 1च तास मिळतोय सेट पेपरला, पण घाई करायची नाही, प्रश्न बरोबर वाचायचा आणि वेळ बरोबर मॅनेज करायची. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे सुनामी ऑकर्स ड्यू टू, सुनामीमुळे उद्भवते. माइल्ड अर्थक्वेक्स अँड लँडस्लाइड्स इन द ओशन्स, म्हणजे महासागरांमध्ये सौम्य भूकंप आणि भूस्खलन. स्ट्रॉंग अर्थक्वेक्स अँड लँडस्लाइड इन द ओशन, महासागरामध्ये तीव्र भूकंप आणि भूस्खलन. स्ट्रॉंग अर्थक्वेक्स अँड लँडस्लाइड इन द माउंटेन, आणि हे डिझर्ट. सांगा बघू सुनामीमुळे काय होते? काय होते सुनामीमुळे? स्ट्रॉंग, स्ट्रॉंग येते ना, माइल्ड पण येते, पण स्ट्रॉंग जास्त येते. तर 3 यामधून सांगायचं तर माउंटेन मध्ये, डिझर्ट मध्ये की ओशन? ओशन मध्ये ना. सुनामी कुठे येते? ओशन्स मध्ये. तर आपलं उत्तर काय असणार आहे? बी, महासागरांमध्ये है ना. तीव्र भूकंप होते आणि लँडस्लाइड्स होते. तर आपलं उत्तर काय असणार आहे? सुनामी ऑकर्स ड्यू टू स्ट्रॉंग अर्थक्वेक्स अँड लँडस्लाइड्स इन द ओशन, म्हणजे महासागरांमध्ये तीव्र भूकंप आणि भूस्खलनमुळे सुनामी उद्भवते. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग नॅशनल हॅझर्ड्स हॅज अ बिग इफेक्ट ऑन द इंडियन पीपल इच इयर, खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक धोक्याचा भारतीय लोकांवर दरवर्षी मोठा परिणाम होतो? सायक्लोन, चक्रीवादळ, फ्लूड, अर्थक्वेक, लँडस्लाइड, सांगा बघू. विच ऑफ द फॉलोइंग, यापैकी 4 जे आहे, यापैकी कोणत्या नैसर्गिक धोक्याचा भारतीय लोकांवर दरवर्षी मोठा परिणाम होतो? भारतीयच विचारला. आता बघा, हा 9व्या युनिट मधला आहे आणि हा बघा जीकेचा प्रश्न आहे एकंदरीत ना, हा की भारतीय लोकांवर दरवर्षी कोणता परिणाम होतो. आता हे जर का आपल्याला थोडंफार न्यूजपेपर असो किंवा हे चॅप्टर जेव्हा आपण व्यवस्थित वाचतोय, तर आपल्याला थोडा अंदाज येते की नेमकं काय होणार. त्यामुळे मी जे म्हटलं होतं 9व्या युनिट मधून जीके प्रश्न विचारण्याची जास्त शक्यता आहे. हे अशाच प्रकारे विचारले जाते. ठीक आहे. तर सांगा बघू काय असणार आहे? ते असणार आहे पूर. भारतामध्ये पूर जास्त येतो, तुम्ही जर का नोटीस केलं तर. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. खालीलपैकी पुराचा जो धोका आहे, नैसर्गिक धोक्याचा, भारतीय लोकांवर दरवर्षी मोठा परिणाम त्याचा बघितला जातोय. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट इज द मेन कॉज ऑफ ऑकरन्स ऑफ सुनामी, सुनामी होण्याचे मुख्य कारण कोणते? महासागराच्या तळाच्या हालचालीमुळे, भूकंपामुळे, अवाढव्य लाटा निर्माण झाल्यामुळे, चक्रीवादळाच्या परिणामामुळे, समुद्रात ज्वालामुखीचा उद्रेक, वरीलपैकी काही नाही. त्या 3 मधून सांगा. आपल्याला माहितीच आहे सुनामी कशामुळे होते. बिकॉज ऑफ ओशन फ्लोअर मुवमेंट इंड्यूस्ड बाय अन अर्थक्वेक, प्रोड्युसिंग वेव्ह, म्हणजे महासागराच्या तळाच्या हालचालीमुळे, भूकंपामुळे, अवाढव्य लाटा निर्माण झाल्यामुळे काय होतं? सुनामी होण्याचे हे मुख्य कारण आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट द अर्थक्वेक वेव्ह दॅट हॅव ट्रान्सवर्स मुवमेंट आर नोन एज, ज्या भूकंप लहरी आहे, आडव्या हालचाली करतात, त्याला काय म्हटलं जाते? प्रायमरी वेव्ह, सेकंडरी वेव्ह, सरफेस वेव्ह, नॉन वेव्ह अबाउट. हे तर हे नाहीच आहे. 3 मधून सांगा. तर प्रायमरी आणि सेकंडरी असे 2 वेव्ह होतात, पी वेव्ह आणि एस वेव्ह अर्थक्वेक मध्ये. हे नक्की लक्षात ठेवा. त्यापैकी द अर्थक्वेक वेव्ह दॅट हॅव ट्रान्सफर मुवमेंट्स आर नोन एज सेकंडरी वेव्ह, दुय्यम लहरी म्हणतात त्याला. ज्या भूकंप लहरी आडव्या हालचाली करतात त्याला काय म्हणतात? दुय्यम लहरी म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर आपलं उत्तर काय असणार आहे? मग बी असणार आहे, दुय्यम लहरी. एस लाटा, ज्यांना दुय्यम लाटा म्हणतात, आणि या सिस्मोग्राफला नाही का आदळणाऱ्या दुसऱ्या लाटा असतात, त्यामुळे याला सेकंडरी वेव्ह असे म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग नॅचरल डिझास्टर कॅन ऑकर ॲज अ रिझल्ट ऑफ द अर्थ
इंटरनल हीट म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत उष्णतेमुळे खालीलपैकी कोणती नैसर्गिक आपत्ती उद्भवू शकते? हरिकेन, फ्लूड, अर्थक्वेक, टोरॅन्डोज, चक्रीवादळ. सांगा बघू काय असणार आहे. माझ्यासोबत तुम्ही सुद्धा उत्तरे देत चला. पृथ्वीच्या अंतर्गत उष्णतेमुळे काय होते? अर्थक्वेक होते, भूकंप येते. जे लावा वगैरे असतात, आतमधले जे एकदम असे हिटेड मटेरियल जे असतात जमिनीमध्ये, ते बाहेर फेकल्या जाते आणि ते अर्थक्वेक येतात. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? पृथ्वीच्या अंतर्गत उष्णतेमुळे नैसर्गिक आपत्ती जाणवते त्याला भूकंप असे म्हणतात. नॅचरल डिझास्टर कॅन ऑकर ॲज अ रिझल्ट ऑफ अर्थ इंटरनल हीट, दॅट इज अर्थक्वेक. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग रिजन इज इन द वे ऑफ हाय रिस्क झोन ऑफ अर्थक्वेक. म्हणजे इथे विचारलंय की भूकंपाच्या उच्च जोखमीचं क्षेत्र कोणतं आहे इथलं? सेंट्रल इंडियन हायलँड, कोस्टल रिजन, हिमालयन रिजन, इंडियन रिजन. भारतीय वाळवंट, हिमालयन प्रदेश, किनारी प्रदेश की मध्य भारतीय हायलँड. सांगा बघू. हाय रिस्क झोन ऑफ अर्थक्वेक कुठे जास्त प्रमाणात अर्थक्वेक येण्याचे चान्सेस असतात? तर ते असतं हिमालयन रिजन मध्ये. हिमालयन प्रदेशांमध्ये जास्त प्रमाणात अर्थक्वेक येण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. त्यानंतर द मोस्ट रिकरिंग नॅचरल हॅझर्ड इन इंडिया इज. भारतातील सर्वाधिक वारंवार येणारा नैसर्गिक धोका आहे. अर्थक्वेक, फ्लूड, लँडस्लाइड, वोल्कॅनो. सांगा बघू काय असणार आहे. आताच आपण पाहिलं होतं. काय असणार आहे? पूर असणार आहे. पूर काय आहे? सर्वाधिक वारंवार येणारा नैसर्गिक धोका आहे भारतात. ठीक आहे. त्यानंतर समोरचा आहे द मेजॉरिटी ऑफ अर्थ वॉटर इज इन द फॉर्म ऑफ. पृथ्वीवरील बहुसंख्य पाणी या स्वरूपात आहे. ओशन, ऍटमॉस्फिअर, फ्रेश लेक अँड ग्लेशियर्स, रिव्हर्स. सांगा बघू. मेजॉरिटी ऑफ अर्थ वॉटर इन द फॉर्म ऑफ. पृथ्वीवरील बहुसंख्य पाणी ओशन, महासागराच्या रूपामध्ये आहे, स्वरूपात आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. द रिस्टर स्केल मेजर्स. रिस्टर स्केलचा उपाय द नंबर ऑफ डेथ्स, मृतांची संख्या दाखवते, त्याचा केंद्राचा आकार दाखवते, भूकंपाने सोडलेली एनर्जी दाखवते, शरीर लहरीची संख्या दाखवते. सांगा बघू रिस्टर स्केल. कधी ऐकलं का तुम्ही रिस्टर स्केल? ऐकलंच असेल. तर आपलं उत्तर काय असणार आहे? द एनर्जी रिलीज बाय अर्थक्वेक. हे कशाने मोजले जाते? रिस्टर स्केलनी मोजले जाते. हे 10 पर्यंत असते. तर हे बघा इथे 10 पर्यंत आहे. मग यावरून मोजले जाते की भूकंप कोणत्या लेवलचा आलेला आहे. स्लाइटली फेल्ट, स्केअर हे नॉर्मल असते 1. हे थोडं वीक असते. हे मॉडरेट स्ट्रॉंग असते. आणि 5 जे म्हणतात ते स्ट्रॉंग आहे. हे 6 व्हेरी स्ट्रॉंग. हे 7वा खूप असं डिस्ट्रक्टिव्ह असणार आहे. याहून जास्त भयानक ते 8, 10 कम्प्लिटली हे होणार आहे. 10 म्हणजे हे अशा. आणि रिस्टर स्केल काय राहते? तर भूकंप मोजण्याची स्केल आहे ते, जे की ही 1 to 10 आहे ना, याला अर्थक्वेक मॅग्नेट्यूड स्केल असे म्हणतात, रिस्टर स्केल. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आणि रिस्टर स्केल हे द एनर्जी रिलीज बाय अर्थक्वेक. ठीक आहे. नंतर व्हॉट आर द 3 मेन कंपोनेंट ऑफ वॉटर सायकल. जलचक्राचे 3 मुख्य घटक कोणते? एव्हापोरेशन, सब्लिमेशन, सॉलिडिफिकेशन. बाष्पीभवन, उदात्तीकरण, घनता. बाष्पीभवन, संक्षेपण, पर्जन्य. पाऊस, बर्फ, गारा. द्रव्य, घन, वायू. सांगा बघू काय असणार आहे? द मेन कंपोनंट ऑफ वॉटर सायकल. बाष्पीभवन, संक्षेपण, पर्जन्य. म्हणजे इव्हापोरेशन, कंडेन्सेशन आणि प्रेसिपिटेशन. हे काय आहे? जलचक्र जे म्हणतो आपण वॉटर सायकल, त्याचे महत्वाचे घटक आहे हे 3. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. तर आज आपण 16 प्रश्न घेतलेले आहे. 16 पैकी तुम्हाला किती आले ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला जर का बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. आणि 30 दिवसाचे बॅच सुरू झालेली ऑलरेडी. नक्कीच ती जॉईन करा. तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आणि टेस्ट सिरीज पण आम्ही लॉन्च केलेले आहेत, त्याचा पण तुम्हाला खूप फायदा होईल. नक्की जॉईन करा. आणि ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.